यतो नवयारि तस्यार्थे विज्ञासया तेने ब्रह्मरुदादिकरि मुह्यन्ति सूरयः तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्र स्पृशो धाम्ना स्वेन सदा निरस्तः सत्यं परं सत्यं परं पाठी माझ्या ये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी तेने मिसळजे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या भगवान सिद्धेश्वराच्या सीमा कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1384 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे भगवत कृपा. पाठी माझ्या ये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी. भगवंताच्या कृपा प्रसादाशिवाय ज्ञान सिद्धीला जात नाही. त्याकरता भगवंताची कृपाच असावी लागते आणि भगवंताची कृपा होण्याकरता भगवंताला काही लागत नाही, भजन करावं लागतं. भगवंताच्या भजनाने भगवंताची कृपा हो. पण ते भजन कसं करायला पाहिजे त्यालाही महत्व आहे. मोले घातले रडाया नाही आसवानी माया. मोलाने रडायला लावल्यासारखं जर भजन केलं तर मग काही होणार नाही उपयोग. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोथी वाचुनी काय. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. नाकच नाही तर नथ कुठं घाललं. आता प्लॅस्टिकचे मिळतात म्हणा, पण त्याची काय गॅरंटी. मिरच्याच्या बाजारात गेल्यावर उभ्या बाजारात फजिती होते. नाक नाही मोतीन उभ्या बाजारी फजिती. म्हणून प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाशिवाय भगवंताच्या भजनाला फल नाही. जर प्रेमाने भगवंताचं भजन केलं तर भगवंताची कृपा व्हायला वेळ लागत नाही. पण प्रेम त्या प्रेमाला काही मर्यादा किंवा मोजमाप नाही. भगवंताच्या कृपेनं ज्ञान सिद्धीला जात. तेने मिसळजे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. आणि अगदी त्या ज्ञानाच्या योगाने माझ्या स्वरूपाची प्राप्ती होती. म्हणजे भगवत स्वरूपता प्राप्त होते. प्रेमाने भजन, भजनाने ज्ञान
आणि ज्ञान आणि भगवत स्वरूपाची प्राप्ती. पण काही मुद्दे फार महत्वाचे आहेत. कृपा तर देवाची होईल, कृपा होण्याकरता तर सगळ्यांचे प्रयत्न असतात, पण सहजासहजी कृपा होत नाही का? तर तेवढं प्रेम नसतं भगवंताबद्दल. लोक भक्ती करत नाहीत असं मी म्हणत नाही, करतात. पुष्कळ लोक असे आहेत की ते भक्ती करतातच, पण त्याच्या मुळाशी प्रेम पाहिजे. उगीच लोकांचं पाहून नाही, अंतःकरणपूर्वक प्रेम पाहिजे. आणि प्रेम तेव्हा निर्माण होत असतं एकच आवडल्यानंतर. अनेक आवडलं तर प्रेम राहत नाही. संसारामध्ये अनेकत्व आहे आणि परमार्थात एकत्व आहे. म्हणून अनेकत्वाने प्रेम राहत नाही, एकत्वाशिवाय प्रेम राहत नाही. त्याला एकत्वच पाहिजे, म्हणजे प्रेम राहत. एकच आवडावा परमात्मा. अवेळेच्या हरी अंतरापासून असं म्हटलं. अंतःकरणापासून परमात्मा आवडावा, म्हणजे मग ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानाची सिद्धी होते. आणि ज्ञान झाल्यानंतर भगवत स्वरूपाची प्राप्ती होते. भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली की जन्म मरणाचं दुःख, अमर्याद दुःख जे आहे ते नष्ट होते. पुन्हा जन्म मरणच प्राप्त होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेवढं संसारावर प्रेम करतो तेवढं देवावर केलं पाहिजे. माणसं संसारावर प्रेम करतात का देवावर? देवाची भक्ती करते असं मी म्हणणार नाही, करतात. उपास, तापास, अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार उपवास करतात, खेट्या करतात, देवीच्या, देवाच्या, खंडोबाच्या, भैरवाच्या खेट्याही करतात. पण ते प्रेम पाहिजे. प्रेम जर असेल तर ठाईच बैसुनी करा एक चित्त. आवड प्रेम त्यालाच म्हटलं. आवडी अनंत आळवावा. मग आपल्या जागी बसल्या जागेवर तो येईल. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता जागे असं म्हटलेलं आहे. तू काही लांब नाही कुठं, त्याला सगळं कळतं. सर्वात लांब बाहेर पाश्चात्य देशामध्ये, तेव्हा कधी कळायचं त्यांना? असं काही नाही. तो तर जवळीचा आहे परिभेटेनं. तो सगळ्यात जवळ आहे, त्याला अंतरच नाही. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान मपोहणैच. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. म्हणून तर आपला व्यवहार होतो. त्याच्यामुळे तो जर हृदयात नसेल तर मग दारात गर्दी होईल. तो जेव्हा आपल्या हृदयात नसेल तेव्हा
म्हणून हृदयात आहे तो, जवळ आहे, पण त्याला सर्व कळतं. परिहार देण्याची गरज नाही त्याला. आपलं किती प्रेम आहे, कसं आहे, कुणावर आहे, किती कशावर आहे, हे सगळं त्याला कळतं. तू जवळ असल्यामुळे. लांब असतं तर नसतं कळालं त्याला. म्हणून प्रेम परमार्थात काहीच लागत नाही, लक्षात ठेवा. खडीसाखर, तांदूळ, शेंगदाणे, फुलं, पानं काही लागत नाही. त्याला फक्त भाव भुकेला हरी, करीत असे भक्तांची चाकरी. त्याला फक्त भाव लागतो, काही लागत नाही. प्रेम लागतं. गजेंद्राने काय, प्रल्हादाने काय, द्रौपदीनं काय, जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई वगैरे वगैरे, या सर्वांनी भगवंताला काय दिलं? प्रेम. प्रेम दिलं. त्यांनी कुणाची पर्वा केली नाही, कदर केली नाही कशाची. जैन जनाबाईने ठोकून ठाकून सांगितलं, तुम्हाला काय बोंब मारायचं ते मारा. त्याने त्याचं इतकं बोल केलं की बस. पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावरे तेल घाला तुम्ही. काय म्हणणं आहे तुमचं? मी पाल ठोकले पंढरीच्या पेठेला, तेल घाला तुम्ही सरसूचं मनगटावर, नाही तर बिब्याचे घालून बंब मारा. मी कुणालाही भीत नाही. आम्ही केली पाठ जगाकडे. आम्ही मोजत नाही कुणाला. संतांनी कुणाला मोजलं नाही. एकमेव भगवंतावरती प्रेम केलं. म्हणून त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो. आजही त्यांची कीर्ती नूतन आहे, नवीन आहे. म्हणून प्रेमाने ज्ञान, कृपा, कृपेने ज्ञान, ज्ञानाने स्वस्वरूपाची म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती होते आणि भयानक दुःख समाप्त होते. मग पार्था ते ठाई, साध्य साधन होय नाही, किंबहुना तुझे काही उरेचे ना. मग पार्थाती ठाई. अर्जुना, ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. किती अवस्था प्राप्त व्हावी? देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठल. देहात सुद्धा भजन करताना भान राहू. बघ घड्याळाकडं कर भजन, कर बघ घड्याळाकडं कर भजन नाही. देहाचं भान राहू नये. राहिलं का देहाचं भान भजन करताना? कोणाला? हा, अजून कोणाला? बरं, मीराबाई. अजून कोणाला? मोठं उदाहरण कोणाचं आहे? मोठं उदाहरण आहे वाल्या कोळ्याचं. लक्षात ठेवा. भजन करण्यात इतके गुंग झाले ते. किती काळ गेला याचा विचार नाही केला त्याने. 12 वर्ष बसले तसेच ते. का चहाचा विचार केला का पावाचा विचार केला? कशाचा विचार केला त्याने? आपल्याला 2-3 टाइम पाहिजे. जेवण नसलं तरी चालेल.
पण पहिला चहा. त्यांनी काही विचार केला का? कसे जगले ते? हे 8 दिवसाच्या पूर्वीनं अंतराळात गेलेली लोक 9 महिने कसे जगले आणि कसे राहिले कोणास ठाऊक. काय वर काय मिळतं? काय भेळ मिळते काय? का बटाटवडी मिळतं? अंतराळामध्ये कसे जगले त्यांनाच माहिती. यानामध्ये जो बिघाड झाला ते 9 महिने तिकडेच गेले. कसे राहिले, काय खाल्लं? 8 दिवसाचं साहित्य नेलं होतं त्यांनी. काय इतके एकरूप होतात लोक. तसं भगवंताशी एकरूप झालं की देहभाव हारपला. तुझ पाहता विठ्ठला ना कळून दे सुख दुःख. तहान हरपली भूक. मनुष्य जर त्यात रंगला तर तहान लागत नाही, भूक लागत नाही, चहाची आठवण होत नाही, पावाची होत नाही, कशाचीच होत नाही. पण रंगलं पाहिजे. कळलं का तुम्हाला? अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. कोण म्हणलं? कोण म्हणलं तुझं? कोण म्हणलं तर कोणाला माहित. आपलं लक्ष असेल तर ना. रंगे रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्री रंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. कोण म्हणलं? ती बया म्हटली होती. त्या बाबाची ती बाई. कोणत्या बाबाची? मोठ्याने म्हणा. हा, सोयराबाई चोखवाची पत्नी. काय अधिकार या लोकांचा. रंगी रंगला श्रीरंग. आपला सगळा वेळ मोबाईल मध्येच जातो. कुठल्या मूर्खाने काढला मोबाईल आणि कुणाच ठेव. पोरं बावळ वेडे झाले. हो, कामातून गेलेले कर. आयांना वाटतं तर पोरांना आधी लागतात आणि त्याला मोबाईल देतात. कामातून गेले पोरं. डॉक्टर म्हणतात संपलं यांचं आयुष्यात. लेकराला मोबाईल कधी देऊ? कामातून जातात. लक्षात ठेवा. ते आपला सगळा वेळ त्या मोबाईल मध्ये जातो. काय आता कशाचा रंग आणि कशाचा बेरंग आलाय मातीचा. काय इतका माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी. म्हणे नामयाच जने येग विठाबाई. माझे पंढरीची आई हो येग विठाबाई. माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी. म्हणून म्हटलं या ठिकाणी मग पार्थाते ठाई साध्य साधन होय नाही. किंबहुना तुझं काही उरेच ना.
म्हणून अर्जुना लक्षात ठेव, ती जी अवस्था आहे ती एक अवस्था आहे, लक्षात ठेव. ती अवस्था प्राप्त व्हावी लागते. ती अवस्था म्हणजे अंगात येणं नव्हतं. काही लोकांना अवस्था येते आणि ती जाते पण येते पण. अवस्था कोणाच्या अंगात येतं, कोणी हसतच राहतात, कोणी रडतच राहतात. अवस्था काय ती अवस्था भगवान म्हणतायत या ठिकाणी. काय त्या अवस्थेमध्ये साध्य साधनाचा अभाव होतो. साध्य आणि साधन दोन्ही राहत नाही. साध्य साधन ही त्रिपुटी आहे, तिचा अभाव होतो. साध्य साधन हे न कळता भजन व्हावं. फार काय सांगू म्हटले अर्जुना तुला. ती अवस्थाच अशी आहे. एकदा मनुष्य त्यात गेला की बस पुन्हा त्याला कशाचंच भान राहत नाही. पण त्यात जावं लागतं. असं कधी आपल्याला होतं का बरं? कधीतरी देहाचा विसर पडतो आपल्याला, नाही असं नाही. रोज पडतो देहाचा विसर. कुठं पडतो? मला वाटलं भजनात पडतो काही. काय देहाचा विसर पाडी मज. तुकोबर आहे प्रार्थना करता भगवंताची. झोपेत तर सामनाच पडतो, त्याला काय करायचं. भजनात विसर पडला पाहिजे. किती वेळ झाला हे कळता कामा नाही. नाही वेळ कसला आलाय. अखंड भजन नित्य असाधरी छंद जाय तुटोनिया भवबंध. छंद लागला टिटविला तिने समुद्र आटविला. असाधरी छंद. छंद लागला पाहिजे. छंदाने भगवत वश होतो. म्हणून म्हटलं या ठिकाणी ती अवस्था आहे. ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. साध्य साधनाचा अभाव झाला पाहिजे. साध्य साधन राहता कामा नये. अशा पद्धतीने भगवंताची भक्ती करावी. काही कर्तव्यच उरत नाही. मग ही अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा कर्तव्य उरत नाही. किती भजन करावं? साधारण तासभर का 2 तास का 4 तास ते बघा आता किती करावं ते. पण इतकं भजन करावं की रोम रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असा ध्वनी निर्माण व्हावा. रोम रोमातून ज्या वस्तूला हात लागेल त्या वस्तूनं देवाचं भजन करावं. इतकं आपलं भजन झालं पाहिजे. भांड्याला हात लागला की भांडे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हटले पाहिजे. जनबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुकोबाराच्या अर्जुनाच्या रोम रोमातून भजन होत होतं. किती भजन करत असतील बघा बघा. असाधरी छंद. इतका छंद घेतला पाहिजे. बाकीचं बोलायचं नाही.
परत तुम्हाला गणगोते शौर्यधार्य तुम्हाला बोलावं लागतं म्हणा. मला एकच विटेवरचा तेवढा, मी कोणाशी बोलतच नाही. बोंब मारतात माझ्या नावाने काही लोक. त्यांना नातं नाही, शौर्यधार्य नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मग नाहीच काही तर आहे का कोणी? नाही, एक परमात्मा आहे. आलं कोणाचं तर मी येतो म्हणजे मला माझ्या प्रेमी लोकांचा भक्तांचा येतो. बाकी आपतेष्टाचा नातेवाईकाचा चुकून ते येत काही चुकून नाही. घरच्या असो की दारच्या असो कधीच नाही, कोणाचाच फोन नाही. आलं तर माझ्या भाविक लोकांचा येतो एखाद्या वेळेस. मी मात्र कोणाला होऊन फोन करत आणि साधा त्यात घडून राहत नाही. म्हणून छंद आहे तो एक, भजनाचा छंद आहे. इतका छंद लागला अंबरीशी राजाला. लागला की नाही? अंबरशे कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. इतका छंद लागला. किंबहुना तुझं काही उरेच ना. मग त्या छंदामध्ये काही शिल्लक राहत नाही. काही म्हणजे देह सुद्धा शिल्लक राहत. देहभाव समाप्त होतो. म्हणून भक्त जे असतात ते खाण्यापिण्याचा विचार करतात काय? आपला सगळा वेळ त्या खाण्यापिण्यातच जातो. खाण्यापिण्यात वेळ जातो. उद्याची चिंता आजच. उद्या काय करावे, किती खावे, काय काय खावे, गरीबाला काय खावं याची चिंता आणि पैशावाल्याला काय काय खावं याची चिंता. नुसतीच नित्य उठून या खावयाची चिंता आपुल्या स्वहिता ना ठेविती. म्हणून छंद लागला पाहिजे आणि त्या छंदामध्ये सर्व विसरलं पाहिजे. सर्व आपणही आपल्याला विसरलं पाहिजे त्या छंदामध्ये. प्रयत्न करत राहायला काय हरकत नाही. बनत बनत बन जाय. पण आपल्याला प्रयत्न करायला सुद्धा सवड. पोटावारी आयुष्य गेलं हो सगळं. पोटावारी गेलं. मरेपर्यंत पोट 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 म्हणूनच मरतात. हातीच्या गेंड्याच्या जन्माला जातात पोट पोट म्हणून. खावं याची चिंता. म्हणून मग पार्थात ये ठाई साध्य साधन होय नाही. किंबहुना तुझं काही उरेच ना. काही उरतच नाहीच. काही तर काय होणार आहे का? काही आहे उरायला? काही आहे का? काही नाहीच आहे. ते काय उरायचंय आणि काय राहायचंय आणि काय घ्यायचंय? म्हणून तर म्हटलं मग किंबहुना तुझं काही उरेच ना. काही उरतच नाही लक्षात. आणि उरूच नाही काही. उरलं की पण दुःख भोगावं लागेल जन्म मरणाचं. म्हणून काही उरूही नाही. आणि मग तो छंद
त्या छंदाने काही बोलत नसतं असं भगवान अर्जुनाला सांगता आहे. लक्षात तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडली गवळदा श्री ज्ञानदेव ओम नमः हरी विठ्ठल नका म्हणतो, हरी विठ्ठल म्हणायचं. कसं म्हणायचं? हरी विठ्ठल. विठ्ठल म्हणून काय फायदे माहिती? फार फायदे आहेत.